बायकोला आणायच्या बहाण्याने जातो, मामीच्या हातचा तांबडा आणि पांढरा रसा हाणतो जरा कोल्हापूरला जाऊन. महिनाभर येतच नाही. तसं बी माझी तब्येत खूप वाढून गेली. बघतोच आता मस्त खात. नमस्कार मामी. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. काय तोंडाचा बॅग भरून घेऊन आलाय, आता कितीच राहते काय माहिती. बरं बरं, हात धुवून घ्या, जेवाय वाढायला होते. हात धुवायची काय गरज आहे, मी घरून खसाखस साबण धुवून आणलेत. आणा जेवायला. ताट वाढून आण ग जेवायला. असू द्या सलाड असेल. खायला पाव किलो ककडी संपली तर जेवायला आणणार ते. हे घ्या जरा, हात धुवून घ्या. हात धुवून घ्या, जेवायचं. आता ढीगभर खाल्लं की खदाड खदाड आणि काय खायचंय. चला भांडे का चला. तरी माय म्हणत होते ह्याच्या संग लग्न करू नको. अक्कल माझी शेण खायला गेलते. तांबड्या आणि पांढऱ्या रशाच्या नादाने हे दरबारेच माझ्याकडून भांडे घासून घेतात. झाले का भांडे घासून? झाले, थोडे राहिलेत. परशी पुसून घ्या आणि जेवाय टाइम झाला. या पटशी परशी पुसून घ्या, जेवायचं आहे. या इकडं. दुपारी देतील वाटायले तांबडा आणि पांढरा रस्सा. ठेव काय झाले सगळे फरची पुसून. आता ते दुपारच्या जेवणाचं बघा की. होय होय, नुसतं खाद्यालाच पाहिजे असते काय. हे घ्या तांबडा. तांबडा रसा. पोटभर खावा आता, परत काय मागू नका. मायला तांबड्या पांढऱ्याच्या रस्त्याच्या नादात माझी जिंदगी बरबाद केली ह्या बायानं. इथं जर राहिलो का मला ही बाया जिंदगी माझी बरबाद करत. ते जरा अर्जंट काम होतं, गावाकडे बोलविलंय. थांबा थांबा, संध्याकाळी पांढरा आणि तांबडा करणार आहे मी. नका तुमचा तांबडा बी नका पांढरा बी नका.